शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शेतामध्ये असणारे पाहुणे मंडळी बघा, हे फक्त पाचट शेतामध्ये ठेवल्यामुळे पाचट दिसते. मशागतीमुळे बिचारे तुटले आत्ता हे बघा, हे बिचारे तुटलेत मशागतीमुळे. आत्ता ज्याच्या शेतात गांडूळ आहे तो किती पाहिजेत गांडूळ घ्या मला. हे बघा, ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांडूळ तो शेतकरी नशीबवान म्हणलं तरी काही हरकत नाही. बरं मित्रांनो, आजचा मुख्य विषय आहे माती लावणं ऊस पिकामध्ये. आपल्या प्लॉटचं वय जवळपास 120 दिवस झाले. 7 जूनला 120 दिवस होईल आणि आपण ह्या प्लॉटमध्ये आता माती लावायचं काम करतोय मोठ्या बांधणीचं. मित्रांनो, पावसामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रॉब्लेम झाले. माती लावताना अडचणी आल्या, माती लावता आली नाही. आता जरा घात आले शेतामध्ये आणि मशागतीचं मग काम आता बरेच शेतकरी करायला लागलेत. आता आपण ह्या प्लॉटमध्ये आपल्या 24 HP कुबोटाच्या साह्यानं माती लावायचं काम करायला लागलो आहे. माती लावताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला, की ज्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट, ऊसाचं वय जवळपास 120-130 दिवसाच्या आसपास असलं पाहिजे. आणि जी माती आपण मोठी बांधणी करणार आहे तर ती ऊसाच्या बुडक्यामध्ये माती गेली पाहिजे. हे बघा, इथं दिसते तुम्हाला कशा पद्धतीने माती लागल्या. हे बघा, थोडी ओल जास्त आहे त्यामुळं काही ठिकाणी माती जात नाही. ती आपण थोडी माणसाच्या साह्यानं पण मग परत ढकलून घेणार आहे. म्हणजे ही अशी परिस्थिती. आता इथं कसं झालं बघा, इथं माती गेलेली नाही. तर आता ही काय करणार आपण, काही थोड्या मजुरांच्या साह्यानं फक्त अशी ढकलून घेणार आहे अशा पद्धतीनं. हे बघा, ओली अतिशय जास्त आहे रानात, पण जमीनच आपली सुपीक असल्यामुळं आणि जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण जास्त असल्यामुळं ढेकळं निघत नाहीत. तुम्ही चालताना बघितलं तर कळलं हो काय कशी आहे जमीन. पाचट बिचट शेतामध्ये हे जे ठेवलेलं आहे त्याच्यामुळं जमीन फुलावर आहे पूर्ण. हे बघा, बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की कुबोटानं मोठी बांधणी करताना व्हिडिओ आम्हाला दाखवा, तर त्याचाच व्हिडिओ आता आपण दाखवाले. प्लॉटची कंडिशन अतिशय सुंदर आहे. पाहिजे एवढी संख्या आता मेंटेन झालेली आहे. हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आपण वापरतोय ट्रॅक्टरला आणि लो थर्डवर चालवते. काय लो थर्डवर चालवतोय आपण 540 RPMला लो. आणि जरा दुसरा गेअर आहे तो टाकायचा. जाऊ द्या. तर कशा पद्धतीने माती लागते बघा. जमीन किती ओली आहे तुम्हाला हे बघितल्यावर समजेल. पण आता पर्याय नाही, कारण का आता जमिनीकडं तापल किंवा जमीन हे होईल असं जर म्हणत बसलो तर अजून पाऊस चालू होईल आणि परत पावसामध्ये काय कामं चालणार नाहीत. तर त्यामुळं शक्यतो आता कच्च्या घातीलाच आपण जर मशागत केली तर ती चालू शकते. आणि हे असे ट्रॅक्टर आहेत तर त्यामुळं मशागत तर होत्या. बारक्या ट्रॅक्टरनं पॉवर टिलरनं वगैरे मला वाटत नाही का ह्याच्यामध्ये माती आत्ताच्या सिच्युएशनला आहे या सिच्युएशनला लागल. हे बघा कशा पद्धतीने काम होते.
ऊसाची मुळं ओल्ड रूट्स आहे ते, हे ॲक्टिव्ह नाही आहेत सध्या. माती लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला ह्यो अशा पद्धतीनं बेड तयार झाला पाहिजे. ऊसाच्या 1-2 कांड्या तरी मातीमध्ये गेल्या पाहिजेत. हे बघा, ह्या अशा पद्धतीनं 1-2 कांड्या तरी मातीमध्ये आपल्या गेल्या पाहिजेत. ओल अतिशय जास्त आहे. तरी पण काम होतंय चांगलं, काय अडचण नाही. हे सगळं पाचट कुजवलेलं बघा आधीचं सगळं शेतामध्ये आहे. माती अतिशय भुरभुरीत आहे, अतिशय भुरभुरीत. हे बघा, हे पाचट जुनं पाचट सगळं कुजलंय शेतामध्ये. कारण हे आपण त्यातलं फडवं काढून लगेच ऊस केला होता मित्रांनो. ऊसाला माती कशासाठी लावायची, त्याचं कारण काय? माती एकतर ऊसाला सपोर्ट म्हणून लावायची. चांगल्या पद्धतीने जर माती आपण लावली, सपोर्ट व्यवस्थित दिला तर ऊस पडत नाही एकतर. दुसरी गोष्ट, आता जिथं कांडीला माती लागली तिथनं चांगल्या मुळ्या यायला चालू होतात आणि त्या मुळ्या पूर्ण बेडमध्ये पसरतात आणि ॲक्टिव्हिटी मुळ्यांची चांगल्या पद्धतीनं होते तिथं. त्यामुळं खतांचा अपटेक, पाण्याचा अपटेक चांगल्या पद्धतीने होतो. ह्याच्यामध्ये पाणी आता व्यवस्थित द्यायला येतं. आपल्या तर काही ड्रिपच आहे, हे तुम्हाला दिसते वर टाकलं आहे सध्या ड्रिप, ते फक्त खाली घ्यायचं. आता ह्यामध्ये रासायनिक खताचा डोस पण आपण ऑलरेडी टाकला आहे आधी आणि मगच ह्या प्लॉटमध्ये आपण आता माती लावायचं काम करतो आहे. रासायनिक खतांच्यामध्ये आता 9-24-24 एकरी 2 बॅग, अमोनियम सल्फेट 1 बॅग, पॉलिसल्फेट 2 बॅग आणि SOP 25 किलो ऑलरेडी आपण वापरलं आहे. आणि हे दोन्ही बाजूनं असं बघा, इथं दोन्ही बाजूनं रासायनिक खतं टाकून घेतलेत ही अशा पद्धतीनं. आणि आता त्यामध्ये आपण ट्रॅक्टरनं माती लावायचं काम करतो आहे. हे अशा पद्धतीनं जर मित्रांनो काम केलं, बांधणी व्यवस्थित झाली तर हितनं पुढं ऊसाला ग्रीप अतिशय सुंदर मिळते. त्याला महत्त्वाचं कारण काय, मधली जी माती असते ती मधली माती ॲक्टिव्ह आहे का, म्हणजे त्यापर्यंत मुळं पोचल्यात का नाही, त्याच्यामध्ये खतं वगैरे टाकलेली किंवा जुने जे आहेत न्यूट्रियंट्स ते बरेच मातीमध्ये शिल्लक आहेत आणि त्याचा वापर आत्ता इथनं पुढं परत पिकाला लागतो. तो फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की माती लागल्यावर ऊस पिकअप घेतो असं म्हणतात, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण माती लागल्यावर ऊस पिकअप घेतो, कारण नवीन त्याला माती लागते, म्हणजे माती नवीन खायला घालते पिकाला, ही महत्त्वाची गोष्ट. हे अशा पद्धतीने बघा, आता आपण इकडनं रासायनिक खतं दोन्ही बाजून टाकतोय. की हे आहे एका बाजूनं आणि इकडल्या एका बाजूनं मला वाटतं पुढनं टाकत यायला, ते तुम्हाला दाखवतो मी. आत्ता अशी घात आहे पण खाली ओल आहे. आता खत टाकायचं चालूच आहे काम आपलं. किती सरीला टाकताय? 7.5 किलो एका सरीला, दोन्ही बाजूला. दोन्ही बाजू वजन केलंय? हां. हिशोब कसा काढला ह्यो? हे सगळ्या सऱ्या मोडल्या? हां. लागवड 300 किलो, हां. सऱ्या 43 मोडक्या. बरोबर बरोबर, म्हणजे त्याचं 40 सऱ्या धरल्या. हां. 300/40 करून काढले. काढले. बरोबर. म्हणजे बघा मित्रांनो, लागवड देखील खतं देखील आपण अशा पद्धतीने टाकतो, म्हणजे मोजून एकदम प्रत्येक सरीला किती किलो पडलं पाहिजे त्या पद्धतीनंच तेवढंच, म्हणजे इव्हन डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. तसं आपण सुरुवातीपासून हा प्लॉट ड्रिपवर ठेवला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण आता मग खतं टाकायला लागलो, त्याचं कारण काय, आता अडचण झाली अशी की ड्रिपनं पाणी देणं आता शक्य नाही. त्यामुळं आता हे एक रासायनिक खताचा आत्ता डोस टाकायचा आणि ड्रिपनं परत जसं जसं घात येईल तसं तसं आपण मग ड्रिपनं खतं द्यायची. ह्या अशा पद्धतीनं मित्रांनो पूर्ण भरणीचं आपलं नियोजन आहे आज केलं आहे. हा प्लॉट मला वाटतं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये हार्वेस्टिंग ह्या प्लॉटचं होईल. नोव्हेंबर महिन्यामध्ये बियाण्यासाठी तुटणार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये. 7 फेब्रुवारीची ही आपली रोप लागवड आहे. आपल्या गन्ना मास्टरच्या 2nd जनरेशनची रोपं ह्या प्लॉटमध्ये लावलेली आहेत. हे आता भरणीचं काम अशा पद्धतीनं होते.
बघा आपल्या काही जर शंका असतील भरणीच्या बाबतीत ऊसाच्या तर जरूर सांगा. आणि अधिक माहितीसाठी आपलं गन्ना मास्टरचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल फॉलो करायला विसरू नका. भेटू परत नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.